नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिलीप वसावे, सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालय ठाणे. आज आपण इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील विभाग क्रमांक 5 मधील निबंध या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, निबंध हा एक गद्य लेखनाचा प्रकार आहे. त्यात अनेक विषयांची किंवा विचारांची सांगोपांग सुसंगत अशी माहिती त्याच्यामध्ये सांगितलेली असते किंवा ती लिहिलेली असते. त्यामध्ये एखादी समस्या असते. त्या समस्येचा उहापोह म्हणजे या ठिकाणी साधक, बाधक, प्रतिकूल, अनुकूल, सकारात्मक, नकारात्मक बाजू ही त्याच्यामध्ये मांडलेली असते. समस्येचे स्वरूप समजून त्याच्यावरती कारणं शोधून उपाय सुचवणे या पद्धतीने या समस्येची रचना किंवा मांडणी केलेली असते. कधी-कधी एखादी वस्तू, एखादा पदार्थ, त्याचबरोबर प्रवास, स्थळ, ठिकाण अशा अनेक गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये व्यक्ती असते, घटना असतात, प्रसंग असतात. या सर्व गोष्टींचं वर्णन निबंधामध्ये केलेलं असतं. तसेच निर्जीव, सजीव वस्तू, गोष्टींचे आत्मकथन सुद्धा या निबंधामध्ये लिहिलेलं असतं किंवा पाहायला मिळत असतं. कधी-कधी कल्पना विलासाला सुद्धा महत्त्व दिला जात असतो आणि कल्पनेला महत्त्व देऊन कल्पनेवर स्वार होऊन अनेक गोष्टी किंवा वस्तू ज्या असतील, त्या वस्तूंच्या अंतरंगामध्ये शिरण्याचं या ठिकाणी प्रयत्न निबंधामध्ये केलेलं आपण बघितलेलं आहे, वाचलेलं आहे आणि पाहिलेलं सुद्धा आहे. तसेच नकारात्मक, सकारात्मक तऱ्हा-तऱ्हाचे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि अशा नकारात्मक, सकारात्मक, प्रतिकूल आणि अनुकूल विचारांचं साधक-बाधक निबंधामध्ये चर्चा केलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, की निबंध हा इंग्रजी एसे या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि या एसे शब्दाचा उगम जो आहे, तो फ्रेंचमध्ये झालेला आहे. फ्रेंचमधील एका लेखकाने एसे हा शब्द वापरला. एसर म्हणजे प्रयत्न करणे. मिशेल द माउंटेन हा जो लेखक आहे, त्यांनी सर्वप्रथम काय केलं, तर त्याच्या मनातले विचार, त्याच्या मनातली कल्पना, भावना, मत ही सर्वप्रथम कागदावर उतरवण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला आहे. आणि सर्वप्रथम एसे हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. या इंग्रजी शब्दाचा पर्याय म्हणून मराठीमध्ये निबंध हा शब्द वापरला गेलेला आहे. मोरा वाडंबे, ज्येष्ठ समीक्षक, त्यांनी निबंध म्हणजे या ठिकाणी जुळणे, बांधणे असा अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे आपल्या मनातले येणारे विचार, आपल्या मनातल्या कल्पना, आपल्या मनामध्ये गर्दी करणारे विचार, पण ते बरे वाईट विचार असतात. त्याच्यातले दुसऱ्याला काहीतरी चांगलं सांगण्यासाठी असतात. अशाच विचारांचं काय करायचं असतं, त्याच्यामध्ये मांडणी केलेली असावी लागते. मराठीमध्ये निबंध लेखनाची सुरुवात ही इंग्रजी काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे इंग्रजी काळात ज्या शिक्षकांनी म्हणजेच विचारवंतांनी किंवा लेखकांनी, तज्ञांनी शिक्षण घेतलेलं होतं, अशाच पहिल्या पिढीतल्या लेखकांपासून त्याची सुरुवात या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं 1832 मध्ये आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम जो लेख लिहिला, पुनर्विवाह बद्दलचा विचार त्याच्यामध्ये मांडलेला होता. त्याचबरोबर भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचं नियतकालिक सुरू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार कसा व्हावा
हा लेख त्यामध्ये लिहिला आणि लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहून सर्वप्रथम आपले विचार त्याच्यामध्ये मांडले आणि यांच्यापासून निबंध लेखन प्रकाराची पायाभरणी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण निबंध म्हणजे काय ते या ठिकाणी बघणार आहोत. निबंध म्हणजे काय? एखाद्या दिलेल्या विषयावर आपले विचार, भावना, कल्पना, योग्य संदर्भ, दाखले देत सुसंगत, सूत्रबद्ध व साधक-बाधक मांडणी करणे म्हणजे निबंध होय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एखादा विषय दिलेला असतो आणि त्या विषयावरती आपल्याला आपलं मत, भावना मांडायची आहे. पण ती मांडत असताना आपल्याला कशी मांडायची आहे? तर ती मांडताना त्या विषयाशी सुसंगत असलेले अशा प्रकारचे दाखले, उदाहरण आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिक, पौराणिक अशा प्रकारचे संदर्भ सुद्धा त्याचे द्यायचे आणि जे चांगले विचार असतील, सुसंगतपणे त्याची मांडणी सूत्रबद्ध पद्धतीने आणि साधक-बाधक चांगली वाईट बाजू या ठिकाणी मांडून त्याची आपल्याला रचना करायची आहे. त्याला निबंध असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण घेतलं असेल, तर आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात. त्या अनेक विचार सर्वांना सांगण्यासारखे नसतात आणि त्यासाठी ते सर्व विचार जे आहेत, ते सगळ्यांना सांगायचे नसतात. त्याच्यातले काही निवडक आहे. जे लोकं वाचतील, जे लोकं त्यांना आवडतील अशाच प्रकारचे विचार असतील, तर यांना आपल्याला काय करायचंय, की ह्या विचारांना सुसंगतपणे, सूत्रबद्ध म्हणजे क्रमाने त्याची मांडणी करून, त्याला वेगवेगळ्या उदाहरणे, दाखले देऊन आपल्याला तो निबंध लिहायचा असतं. म्हणून निबंध म्हणजे एखाद्या विषयावरती सुसंगतपणे साधक-बाधक चर्चा करून आपले विचारांची मांडणी त्याच्यामध्ये केलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता निबंध म्हणजे काय ते बघितलं. एखाद्या विषयावरती आपल्याला निबंध लिहायचा आहे. तर त्या निबंधाची सूत्रबद्ध रचना किंवा मांडणी केलेली असते, असं आपण त्यामध्ये बघितलंय. आता या व्याख्येवरून आपण काय करणार आहोत, निबंधाचे स्वरूप या ठिकाणी बघणार आहोत. आता निबंधाचे स्वरूप बघत असताना, म्हणजे काय? तर नीट, नेटके. त्याचबरोबर निवडक, विचार आणि बंध याचा अर्थ आहे, की जुळणे किंवा जुळवणे. आलं लक्षात? की आपल्या मनामध्ये येणारे विचार हे काय करायचे आपल्याला, निवडक विचार जे आहे, त्या निवडक विचारांची आपल्याला रचना करायची, सुसंगतपणे त्याची जुळणी करायची, त्याची बांधणी करायची. आता कसे निवडक? आपल्या मनात अनेक बरे-वाईट विचार तर येतच राहतात. त्याच्यातले कोणते चांगले आणि कोणते वाईट हे आपल्याला माहीत असतात आणि त्यावरून ज्या चांगल्या विचारांचे आपल्याला काय करायचे, मुद्दे काढून घ्यायचे आणि त्याची मुद्देसूदपणे एका-एका मुद्द्यावरती आपल्याला काय करायचे, निवडक विचारांची क्रमाक्रमाने सूत्रबद्ध पद्धतीने उदाहरणे, दाखले देत त्याची रचना करायची. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, की एखादा माळी असतो, बगीचाचा रखवाला असतो. तो त्या बगीच्यामध्ये हजारो फुले आहेत, तऱ्हा-तऱ्हाची फुले असतात आणि तऱ्हा-तऱ्हाची जी फुले आहेत, ती काय करतो तो, त्याच्यात कुजलेली असतील किंवा खराब झालेली असतील, ज्याचा सुगंध चांगला नाही, ज्याचा परिमळ चांगला येत नाही, अशा प्रकारची फुले तो गोळा करत नाही. सगळेच्या सगळे गोळा करत नाही. त्याच्यातले सुंदर दिसणारे, त्याचबरोबर त्याचं परिमल चांगला आहे, अशाच प्रकारची फुले त्याच्यामध्ये तो काय करतो, गोळा करतो आणि टोपलीमध्ये एकत्र करतो आणि सुई, धागा आणि सुईच्या धाग्याच्या साहाय्याने एक-एक, एक-एक फूल या ठिकाणी काय करतो, ओवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून एक सुंदर माळ तयार होतो आणि त्याच्याकडे सगळेच फाळतात, त्याच्याकडे सर्वच आकर्षित होतात. अशाच प्रकारचे निबंधामध्ये सुद्धा आहे, की आपले चांगले विचार असेल, ते चांगले विचार मुद्दे काढून ठेवायचे आणि एक-एक, एक-एक मुद्दा घेऊन चांगले विचार म्हणजे जे लोकांना वाचायला आवडतील, लोकांना आकर्षित करतील, लोकांना विचार प्रवृत्ती करतील, असे जे विचार असतील, ते आपल्याला क्रमाक्रमाने त्याची मांडणी करायची असते. दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे, तो विषयानुरूप आपले विचार व मांडणी अभिप्रेत असते. तुम्हाला जो विषय दिलेला आहे, तुम्हाला ज्या विषयावरती विचार मांडायचे आहे, अशाच प्रकारचे
विषय असेल, त्या विषयानुसार, त्याच्या स्वरूपानुसार आपले विचार, आपल्या भावना ह्या मांडणे अपेक्षित असते. त्याच नंतर की उत्तम विचार व भावना, बरोबर? उत्तम विचार, त्याचबरोबर आपल्या उत्तम भावना असतील, आपल्या कल्पना असतील, आपण एखादी घटना बघितलेली असतील, आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो असेल, तर तिथलं ठिकाण असेल, त्याचा अनुभव आपण घेतलेला असेल. त्याचबरोबर तऱ्हा-तऱ्हाचे नावलौकिक मिळवलेल्या विद्वान व्यक्ती असतात. त्या व्यक्तिविशेषांचे माहितीपूर्ण म्हणजे या ठिकाणी इत्थंभूत माहिती आपण ज्याला म्हणतो, ती माहितीचं विवेचन त्याच्यामध्ये निबंधात आपल्याला केलेलं पाहायला दिसतं. त्याच्यानंतर आपल्याला अनेक विचारांचे या ठिकाणी काय केलेलं असतं, विचारांचे सुबद व कलात्मक आविष्कार ज्याच्यामध्ये केलेला असतो त्याला निबंध असे म्हणतात. अनेकविध विचार म्हणजे निरनिराळे, तऱ्हा-तऱ्हाचे, बरे, वाईट, प्रतिकूल, अनुकूल, सकारात्मक, नकारात्मक अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये काय करतात, गर्दी करत असतात आणि त्याच्यातले सुबद असलेले विचार आपल्याला घ्यायचे. त्याचबरोबर सुबद, सोपे, त्याच बरोबर ज्याच्यामध्ये कौशल्य आहे. आहे की नाही? कौशल्यानुसार आहे. काहीतरी सांगण्यासारखं आहे, काहीतरी अभिव्यक्त केलेलं आहे. अशाच प्रकारचे विचार आपल्याला निबंधामध्ये काय करायचे? आणायचे आहे किंवा निबंध लिहायचे. आणि शेवटचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, की निबंध लेखन ही एक कला आहे. आता जसं चित्रकला असते किंवा शिल्पकला आहे, अशा अनेक प्रकारच्या कला आहेत आणि त्या कलांमध्ये आपल्याला सहजपणे वेगवेगळे तज्ञ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपण वाचलेले आहे, आपण बघितलेले आहे. तसंच निबंध लेखन ही सुद्धा एक कला आहे. सर्वांना जमतं असं नाही. तर ती प्रयत्नाने जमावं लागते. काय करावं लागते? प्रयत्नांनी जमवावी लागते. निबंध हा पुन्हा-पुन्हा सराव केल्यानंतर, पुन्हा-पुन्हा प्रयत्न केल्यानंतरच लिहिता येतो. अन्यथा सर्वांना जमत नाही. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सभा, त्याचबरोबर भाषणं, वर्तमानपत्रातले लेख असतील, कात्रणं असतील किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाऊन तिथे आपण बसलं, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी निबंधाच्या लिखाणाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला अ, समजतात आणि त्यावरून निबंध हा प्रयत्न केल्यानंतर आपल्याला हळू या ठिकाणी लिहिता येऊ शकतो. आता बघा, की आपण निबंध म्हणजे काय? निबंधाचे स्वरूप या ठिकाणी बघितले. आता आपण बघतोय, की निबंध लेखन करताना कोणत्या तंत्रांचा किंवा निबंध लेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, याचा आपण या ठिकाणी विचार करतो. बघा, की निबंध लेखनात हे एक कला आहे आणि त्या कलेला आपल्याला काय करायचंय, आकार द्यायचे असेल किंवा ते लिहायचं असेल, तर त्याच्यासाठी काही स्टेप असतात, काही तंत्र आहे किंवा काही गोष्टी असतात, काही बाबी आहे. त्या आधी आपण लक्षात घेणे महत्त्वाचे असतं. तर त्याच्यामध्ये आपण बघतोय, की निबंधाचा प्रारंभ म्हणजे आपण असे म्हणतो, इंग्रजीमध्ये म्हटलं जात असतं, की निबंधाचा सुरुवात ही चांगली असायला पाहिजे. इंग्रजीमध्ये जसे आपण म्हणतो, की "वेल बिगन इज हाल्फ डन." या इंग्रजी युक्तीप्रमाणे किंवा त्या अ, वाक्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी निबंधाची सुरुवात ही आकर्षक आणि कशी असायला पाहिजे? आकर्षक असली आणि त्याचबरोबर मुद्देसूद असली, तिचा प्रारंभ मुद्देसूद असेल तर कोणीही तो निबंध या ठिकाणी सहजपणे वाचू शकतो. आणि मग आकर्षक प्रारंभ जो आहे तो आकर्षक व्हायला पाहिजे. त्या निबंधाची सुरुवात चांगली झाली पाहिजे, असं आपल्याला वाटत असेल, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या कवितेच्या ओळी, त्याचबरोबर सुभाषिते, वचनं, म्हणी, वाक्प्रचार यांचा वापर करून आपण त्याची किंवा एखादा प्रसंग असेल, त्याची मांडणी करून आपण निबंध चांगल्या पद्धतीने सुरुवात करू शकतो. आणि जर तुमच्या निबंधाची सुरुवात चांगली झाली, तर तुम्ही त्या निबंध लिखाणामध्ये यशस्वी होऊ शकतात. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे विषय विवेचन. एखादा निबंध लिहीत असताना तो निबंध लिखाण करत असताना त्यामध्ये विषय विवेचन म्हणजे काय ते मुद्दे जे आहेत, त्या मुद्देसूद पणा त्याच्यामध्ये आला पाहिजे. आणि विषय विवेचन हा निबंधाचा सर्वात मोठा भाग असतो किंवा तो निबंधाचा गाभा म्हणून या ठिकाणी बघितले जात असते. जो निबंध लिहिला जातो त्याच्यामध्ये 4-5 मुद्दे जे असतात, त्या मुद्द्यांवरती आपल्याला विषय विवेचनामध्ये उदाहरणे आणि दाखले देत अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला तो निबंध लिहायचा असतो आणि
जर निबंध विषय विवेचन जर तुम्ही चांगलं केलं असेल, तर तुमचा निबंध हा अत्यंत सुंदर आणि चांगला असू शकतो. आणि त्यासाठी वेगवेगळी उदाहरणे, वेगवेगळी दाखले ही त्या मुद्द्यांच्या आधारे संदर्भ देऊन तुम्ही तुमचे विचार त्यामध्ये मांडू शकतात. आणि म्हणून विषय विवेचन हे निबंधाचा गाभा आहे, असं मी तुम्हाला मगाशी म्हटलं. ते खरंच अतिशयोक्ती आपण ज्याला म्हणतो ती होणार नाही. त्याचबरोबर की समारोप जो आहे. आता याच्यामध्ये समारोप तुम्हाला पाहायला मिळतो, की जो निबंध तुम्ही लिहिणार आहात, सुरुवात करणार आहे, त्या निबंधामध्ये विषय विवेचनातले जे मुद्दे असतील, त्या मुद्द्यांचे सारांश असेल व मुख्य विषयाबद्दल एखादा प्रश्न निर्माण करून तुम्ही काय करू शकता, निबंधाचा समारोप या ठिकाणी करू शकतात. एखादं उपाय सुचवून, त्याचबरोबर आपले मत प्रदर्शित करून निबंधाचा शेवट आपण करू शकतो. म्हणजे वैचारिक निबंध असेल किंवा कल्पनात्मक निबंध असेल, तर त्याच्यावरती कुठलीतरी एखादी समस्या असते आणि त्या समस्येवरती आपण चर्चा करतो किंवा त्याच्यावरती आपण लिखाण करत असतो. तर त्याला प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यावरती आपलं मत मांडून हा समारोप या ठिकाणी अ, करायला पाहिजे. आणि म्हणून निबंधामध्ये निबंध लेखन करताना ही 3 तंत्र जी आहे, ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. निबंधाची सुरुवात आकर्षक असावी. मगाशी तुम्हाला सांगितलं, की निबंधाचा प्रारंभ जो आहे, तो आकर्षक असेल, तर तुमचा निबंध कोणीही वाचू शकेल आणि त्याच्यामध्ये सुरुवात चांगली असेल, तर तो निबंध सर्वांना वाचण्यासाठी प्रवृत्त करत असतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर वाचन करावं लागणार आहे, भरपूर निरीक्षण करावं लागणार आहे. कविताच्या ओळी असतील, त्याचबरोबर चारोळ्या असतील, सुभाषिते असतील, वचने असतील किंवा इंग्रजी, हिंदी वाक्य असतील. तर अशाने जर तुम्ही सुरुवात केली असेल, तर तुमचा निबंध हा चांगला आकर्षक होऊ शकतो. विषय विवेचन हा निबंधाचा गाभा असतो. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला मुद्देसूदपणा अपेक्षित आहे. आणि तुम्ही जे लिहिणार आहात, ज्या विषयावरती तुम्ही विचार मांडणार आहात, ज्या विषयावरती तुम्ही निबंध लिहिणार आहात, ज्या विषयावर तुमच्या कल्पना किंवा भावना, मत व्यक्त करणार आहात, त्या विषयावर तुमचं 4 ते 5 मुद्दे तुम्ही या ठिकाणी काढून ठेवले पाहिजे आणि ते 5 एका मुद्द्यावरती तुम्ही उदाहरणासहित दाखले देऊन विचार मांडू शकतात आणि 5 मुद्द्यांमध्ये किंवा 6 मुद्द्यांमध्ये तुम्ही तो निबंध त्या ठिकाणी मांडू शकतात किंवा लिहू शकतात. दिलेल्या विषयावर आता दिलेल्या विषयावर बद्दल आपल्याला काय करायचंय, तर एखादा प्रश्न निर्माण करायचा आहे. ज्या विषयावरती तुम्ही निबंध लिहिणार आहे, त्याच्यावरती एखादा प्रश्न निर्माण करायचा आहे आणि तो प्रश्न निर्माण करून त्याच्यावर अ, उपाय किंवा आपले मत प्रदर्शित करून हा समारोप या ठिकाणी आपल्याला करायचा असतो. हे 5 मुद्दे या ठिकाणी निबंध लेखन करताना या मुद्द्यांचा आपण विचार करावा, असं मला वाटतं. आणि या मुद्द्यांचा विचार करून जर तुम्ही निबंध लिहिला असेल, तर 3 टप्प्यांचा विचार जर केला किंवा 3 टप्प्यांमध्ये जर तुमचा निबंध लिहिला असेल, तर तो सर्वात चांगला आणि वाचनीय होऊ शकतो, असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. त्याच्यानंतर आपण निबंध लेखनाचे अभ्यासक्रमातील प्रकार कोणकोणते आहेत? याच्याविषयी आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत, की विद्यार्थी मित्रांनो, वर्णनात्मक निबंध आहे, कल्पनात्मक निबंध आहे, व्यक्तिचित्रणात्मक निबंध आहे, आत्मवृत्तात्मक निबंध आहे, वैचारिक निबंध आहे. हे आपल्या इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील निबंधाचे प्रकार आहेत आणि या प्रकारांचा आपल्याला वर्षभरामध्ये अभ्यास करायचा आहे. किती करायचे? वर्षभरामध्ये अभ्यास करायचे आणि इयत्ता 12वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 5 पैकी 1 निबंध लिहायचा आहे. आणि अशा प्रकारे या 5ही निबंधाच्या प्रकाराचा तुम्ही काय करायचंय? अभ्यास करायचा आणि ते निबंध 5 मधून तुम्हाला 1 या ठिकाणी निबंध बोर्डाच्या परीक्षेमध्ये असेल किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला गेला, तरी तुम्हाला तो निबंध लिहायचा असतो. त्याच्यातले आपण या ठिकाणी आत्मवृत्तात्मक आणि कल्पनात्मक या 2 निबंधाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय? तर एक शेतकरी त्याचे आत्मवृत्त असतं, नदीचे आत्मवृत्त असतं,
झाडाचे आत्मवृत्त असतं, गडीचे आत्मवृत्त असतं, किल्ल्याचे आत्मवृत्त असतं. जीर्ण झालेला किल्ला असेल, वाडा असेल, तर त्याचे आत्मवृत्त असतं. आता हे आत्मवृत्त निबंध जो आहे, त्याच्यावरून आपल्याला कळलेलं असेल, की आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये आपल्याला काय करायचंय? तर या निबंधाला कैफियत, गहाणे, त्याचबरोबर कहाणी, आत्मकथा अशी वेगवेगळी नावं आपल्याला दिलेली असतात. आता आपण आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय? हे बघणार आहोत. आता आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय? आपल्या मनातील भावना, आपल्या मनातल्या कल्पना, आपल्या मनातले विचार यांची सांगड घालून प्रथम पुरुषी भाषेत स्वतःविषयी लेखन करणे म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध. काय म्हटलं मी? आपले विचार, आपल्या कल्पना, आपल्या भावना यांची सांगड घालून प्रथम पुरुषी भाषेत निवेदन केलेले असते. जो लेखक असतो, तो स्वतःविषयी लेखन करतो, पण तो लेखन करताना काय करत असतो? प्रथम पुरुषी निवेदन करत असतो. आता या निबंधामध्ये एखादी वस्तू, व्यक्ती, घटकांच्या भूमिकेमध्ये शिरेल. घटकांच्या भूमिकेमध्ये सिने. याच्यामध्ये निर्जीव, सजीव अशा प्रकारच्या अनेक गोष्टी असतील, अनेक व्यक्ती असतील किंवा वस्तू, घटक सुद्धा असू शकतील आणि त्यांच्या भूमिकेमध्ये शिरणे म्हणजे आपलं दुःख म्हणजे त्यांचे दुःख आणि त्यांचे दुःख म्हणजेच आपले दुःख असं गृहीत धरून त्यांच्या अंतरंगामध्ये डोकावणे म्हणजे त्यांच्या अंतरंगात डोकावून बघणे आणि त्यांचे दुःख, त्यांच्या भावना, विचार हे परकाया प्रवेश करून काय करायचे आपल्याला? लिहायचं आणि मग परकाया प्रवेश करून त्यांचे दुःख, त्यांचे विचार, त्यांच्या भावना ह्या सगळ्या सुख-दुःखांच्या गोष्टी ज्या आहे, ते त्या वस्तूच्या भूमिकेमध्ये शिरून आपल्याला मांडायच्या असतात आणि ते मांडत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रथम पुरुषी निवेदन. जो निवेदक असतो, तो प्रथम पुरुषी निवेदन करत असतो आणि ते निवेदन या ठिकाणी त्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, घटकांच्या भूमिकेत शिरून आपल्याला करता येऊ शकते. मगाशी तुम्हाला मी सांगितलं, की जीर्ण किल्ला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचं मनोगत किंवा नदीचे मनोगत ह्या ह्या ज्या हे जे घटक आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याला डोकावून बघणे आणि त्याचबरोबर ते प्रथम पुरुषी निवेदनातून निबंध पुढे-पुढे साकारत जाणे. विशिष्ट भूमिका साकारून या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं, निबंध लेखन करायचं असतं. विशिष्ट भूमिका. आता आपण समजा आपण माणूस आहे, पण एखाद्या निर्जीव वस्तूची जर आत्मकथन लिहायचं असेल, तर ती निर्जीव आहे, ती बोलू शकत नाही. मग आपण काय करणार? तर त्या ठिकाणी ती निर्जीव वस्तू च्या अंतरंगामध्ये डपावून बघणे. म्हणजे आपल्याला जे दुःख आपण विचार करा, की आपल्याला जे दुःख होत आहे, आपल्याला ज्या वेदना होत आहेत, ते त्याला पण होत असतील. अशा स्वरूपाचे विचार करून, विशिष्ट भूमिका स्वीकारून हा निबंध लेखन करायचं असतं. आणि ते लेखन जे असते ते प्रथम पुरुषी निवेदन असते. म्हणजे असं आपल्याला म्हणता नाही, मी मामाच्या गावाला गेलो होतो, त्याचबरोबर काकाच्या गावाला गेलो होतो, तेव्हा नदी भेटली आणि ती मला सांगत होती. असं न करता प्रथम पुरुषी निवेदन आपल्याला या ठिकाणी करायचं असतं. आपल्या कल्पना, आपल्या भावना, विचार यांच्याशी एकरूप होऊन म्हणजेच काय करणार आहे, जो निबंध तुम्ही लिहिणार आहे, ज्या विषयावरती तुम्ही लिहिणार आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही लिहिणार आहात, त्या सर्व गोष्टी कल्पना करून भावना ज्या असतील किंवा त्याचे विचार जे असतात, त्या सगळ्यांशी किंवा त्या विषयाच्या आशयाशी किंवा विषयाच्या स्वरूपाशी तुम्ही एकरूप होऊन तो निबंध आपल्याला लिहावं लागणार आहे. दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी काय बघायला भेटणार आहे, की व्यक्त होण्यात उमाळा आणि उर्मी पाहिजे. आता व्यक्त होण्यामध्ये उर्मी आणि उमाळा पाहिजे. म्हणजे काय? तर जे तुम्ही सांगणार आहे, ते कळकळीने सांगता आलं पाहिजे. जे तुम्ही सांगणार आहे, ते कळकळीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता काय, की एखादी निर्जीव वस्तू आहे, ती स्वतःच्या स्वतःबद्दल कथन करते. आता ती कथन करत असताना, ती एक कल्पना
किंवा आपण त्याला म्हणत असतो कल्पना केलेली असते. आणि ती जरी कल्पना केलेली असते, तरी ती कळकळ आहे, उमाळा जो आहे, तळमळ आहे, ती त्याच्यातून दिसली पाहिजे. काहीतरी चांगलं सांगतो आहे, अशा प्रकारची एक उर्मी किंवा अशा प्रकारची इच्छा त्या निबंधामधून आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे. दुसरी म्हणजे अ, ज्या व्यक्तीचं आपण वर्णन करणार आहे किंवा ज्याचं वर्णन आपण करणार आहे, त्याच्या सुख-दुःखांचे, विचारांचे, अनुभवांचे आपण कथन या निबंधामध्ये करतोय आणि म्हणून ते कथन करताना निवेदकाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ह्या बारीक-सारीक गोष्टी त्याच्यामध्ये अपेक्षित नसतात. काही ठळक त्याच्या जीवनातल्या ठळक गोष्टी, मोजकेच प्रसंग, घोडामोडी यांची नमूद करायची. व्यथा, वेदना या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकतात. आणि अ, मानवी जीवनात म्हणजे माणसाच्या वर्तनातील ज्याचं आपण वर्णन करणार आहात, ज्याचे जे वर्णन करतोय किंवा ज्याच्याबद्दल आपण लिहिणार आहे, त्याच्या वर्तनातल्या विसंगती किंवा त्याचा चांगुलपणा ह्या सगळ्या गोष्टी या निबंधामध्ये दाखवणे आवश्यक आहे किंवा त्याचे सुप्त, तृप्त आणि इच्छा ह्या त्यामध्ये प्रकट करावी. बऱ्याचदा आपल्याला एखादं मी रस्ता बोलतोय असं झालं असेल, तर रस्ता जरी तो निर्जीव असला किंवा तो निसर्गाचं एक देणं जरी असलं किंवा माणसाने जरी तयार केलेला असला आणि तो निर्जीव स्वरूपाचा असला, असा घटक आहे, तरी सुद्धा त्याच्या अंतरंगामध्ये शिरायचं. अंतरंगात डोकावून बघणे आणि त्याच्या भूमिकेत जाऊन म्हणजे काय? त्याची इच्छा काय आहे? त्याचबरोबर त्याचं सुख-दुःखावरती भर द्यावा आणि हे सगळं निवेदक जो आहे, तो निवेदन करत असताना वाचकांची काय करत असतो? तो बोलत असतो आणि कल्पना विलासाला या निबंधामध्ये भरपूर वाव दिलेला असतो. म्हणजेच एखाद्या कल्पनेवर स्वार होऊन त्या वस्तूची किंवा त्या गोष्टीची आपल्याला या ठिकाणी काय करायचे, त्याचे सुख-दुःखांचे वर्णन या निबंधामध्ये करायचे असतात. जरी ती निर्जीव असली किंवा सजीव असली तरी सुद्धा कल्पनेच्या माध्यमातून निबंध पुढे-पुढे तो निवेदक जो असतो निवेदन करत असतो. भाषाशैली जी आहे ती सोपी, साधी त्याचबरोबर ओघवती अशा प्रकारची भाषाशैली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ती असणे आवश्यक आहे आणि निवेदक जो आहे किंवा जे कोणी निवेदन करणार आहे, जो प्रथम पुरुषी निवेदक असेल, जो निबंध लेखक असेल, त्या निबंध लेखकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की या निबंधामध्ये जिव्हाळा, कळकळ, भावनेचा ओलावा या ठिकाणी व्यक्त व्हायला पाहिजे. अशा प्रकारे हा आत्मवृत्तात्मक निबंध जो आहे, तो आपल्या विचार, कल्पना, भावना यांची सांगड घालून प्रथम पुरुषी भाषेमध्ये एखादं लेखन जे आहे, ते स्वतःविषयी करणे, त्याला आपण आत्मवृत्त किंवा गाण्यारडं त्याचबरोबर या ठिकाणी आपण त्याला मनोगत, आत्मकथन अशा प्रकारचं अ, नावं दिलेली आहे आणि या नावांनी या निबंधाला ओळखलं जात असतं. काही अ, अ, निबंधाचे विषय आपण या ठिकाणी बघतोय. नदीची आत्मकथा, मी रस्ता बोलतोय, फाटक्या पुस्तकाचे आत्मकथन. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करणे आवश्यक असतात आणि त्याच्या निवेदन करत असताना प्रथम पुरुषी निवेदन हे खास या ठिकाणी लक्षात घेतलं, तर हा निबंध आपल्याला लिहिण्यासाठी अधिक सोपा जात असतो. त्याच्यानंतर आपण दुसरा निबंध बघतो आहे, तो म्हणजेच कल्पनात्मक निबंध. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला चित्र दिसते ते बघा. इथे झाड आहे. कल्पना करा, झाडच नसते तर? इथे ट्रेनची गर्दी आहे, रेल्वे गाड्यांची गर्दी आहे. असा जर विचार केला, की रेल्वेच बंद पडल्या तर? किंवा इथे पाऊस पडतोय, पाऊसच पडला नाही तर? हा जर आपण विचार केला असेल, तर काय परिस्थिती होऊ शकेल, याचा कल्पना आपण या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर परीक्षा नसत्या तर, आहे की नाही? कोरोना व्हायरस पुन्हा आला तर, ह्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी असल्या, तरी सुद्धा त्या झाल्या तर काय होऊ शकतं? याची प्रचिती किंवा याचा अनुभव आपल्याला कल्पनेच्या माध्यमातून मिळून जाऊ शकतो. आता कल्पनात्मक निबंध म्हणजे नेमकं काय? विद्यार्थी मित्रांनो, या कल्पनात्मक निबंधामध्ये काय केलेलं असतं, की एखादी गोष्ट जी आहे, ती अशक्य वाटणारी गोष्ट जर शक्य झाली, तर काय घडू शकते? ह्या कल्पनेचा मुक्त वापर करून दिलेल्या निबंधास कल्पनात्मक निबंध असे आपण म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट अशक्य आहे, म्हणजे जी गोष्ट या अ, पृथ्वी तलावरती शक्यच नाही.
पण ते अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य झाली असेल तर काय होऊ शकतं? याचा मुक्त वापर या निबंधामध्ये केलेला असतो. आणि म्हणून या निबंधामध्ये आधुनिक जीवनामध्ये किंवा आधुनिक व्यवहारामध्ये आपण एखादी वस्तू असेल, ती अपरिहार्य आहे. आपल्याला ती आवश्यकच आहे. पण ती वस्तू नसेल किंवा ती वस्तू असेल किंवा नसल्यास काय घडू शकेल याची कल्पना आपण या ठिकाणी केली, तर त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळू शकेल. किंवा बऱ्याचदा अशा असतात, की एखाद्या वेळी एखादी वस्तू जी असते, ती आवश्यक किती आहे आपल्या जीवनामध्ये आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ती वस्तू असल्यामुळे किती सौंदर्य प्राप्त झालंय किंवा त्याचा फायदा किती झालेला आहे. पण तीच गोष्ट किंवा तिची कृत्रिमता जी किती आहे, प्राकृतिक, अप्राकृतिक म्हणतो, नैसर्गिक आपण जी म्हणतो, आलं लक्षात? असा जर विचार केला असेल आणि ती गोष्ट झाली आहे, हेही या निबंधामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतं. पण जर ती गोष्ट आहे ती नसली आणि जी अशक्य आहे, ती शक्य झाली तर काय परिणाम होईल समाजावरती किंवा जगावरती, देशावरती याची मुक्त कल्पना या निबंधामध्ये करून निबंधाला सुरुवात असते. उदाहरणार्थ आपण बघू शकतो, की एखाद्या माणसाने तयार केलेली कल्पना अ, माणसाने तयार केलेली सॉरी कल्पना नाही, तर माणसाने तयार केलेलं एखादं यांत्रिक उपग्रह असेल किंवा यंत्र असेल. तर हे यंत्र जे आहे ते यांत्रिक कृत्रिमता आहे. पण तरीसुद्धा हे नसले तर काय होईल? किंवा डिझेल, पेट्रोल, झाडं, पाऊस ह्या गोष्टी नसल्या तर त्याचं परिणाम काय होईल? त्याचा दुष्परिणाम काय होईल? आणि या गोष्टीवरती आपण जर विचार केला असेल, तर ती गोष्ट शक्य झाली किंवा अशक्य झाली, तर काय होणार? किंवा नसली, असली तरी त्याचा काय परिणाम होणार आहे, याच्यावरती विचार करून तो निबंध पुढे-पुढे साकारत जावा लागत असतो. आणि म्हणून या निबंधामध्ये कल्पनेला महत्त्व दिलं असतं. एखादी कल्पना गृहीत धरायची. एखाद्या विषयावर म्हणजे समजा आता तुम्हाला मी सांगितलं पेट्रोल नसतं, तर ही एक आपण फक्त कल्पना केलेली आहे. आपण फक्त एक विचार केलेला आहे. आपण फक्त ते गृहीत धरलेलं आहे आणि गृहीत धरून नसलं, तर काय परिणाम होईल? हे गृहीत धरून आपण तो निबंध लिहिणे, त्याच्यामध्ये रममाण होणे आवश्यक आहे. सुंदर, सहज सुंदर, वैविध्यपूर्ण कल्पनेच्या आधारावरती हा निबंध आपल्याला लिहिता येऊ शकतो. म्हणजे काय? तर कसा लिहिता येईल? सुंदर, सहज आणि कल्पनांच्या आधारावरती. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातल्या लहान-मोठे प्रसंग, एखादी गोष्ट या निबंधामध्ये येऊ शकते आणि ती कल्पना करून, आलं लक्षात? कल्पना करून त्याच्यावरती कल्पनेभोवती गुंफून एखादा विषय, एखादी गोष्ट कल्पनेभोवती गुंफून आपण हा निबंध सांगायचा असतो किंवा लिहायचा असतं. म्हणजेच काय? तर कल्पनावर आधारित, कल्पनेवर स्वार होऊन हा निबंध लिहायचा असतं, की हे झालं नाही तर हे घडलं. हे घडलं नसतं तर ते झालं. अशा प्रकारचे काही कल्पना करून आपण त्या ठिकाणी तो निबंध लिहू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ बघितलं तर मला असं वाटतं, की मला 1 करोडची लॉटरी लागली. तर आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या विचार येतात किंवा कल्पना सुरू होतात आणि त्या कल्पनेवरती आपण काय-काय करणार आहे, काय-काय नाही, हे विचार आपल्याला सुरू होत असतात आणि शेवटी आपलं मत त्याच्यातून प्रदेशित होणे किंवा दूरदर्शन नसतं तर काय होऊ शकतं? तर दूरदर्शनमुळे होणारे फायदे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार. पण दूरदर्शन अति वापरल्यानंतर त्याचा परिणाम काय येऊ शकतं ते. पण जर नसेल, तर आपल्याला त्याच्यामुळे काय दुष्परिणाम होणार आहे किंवा त्याचा परिणाम समाजावर, देशावरती, जगावरती, या पृथ्वी तलावर काय परिणाम होणार आहे याचं सुद्धा या ठिकाणी कल्पनेच्या माध्यमातून तो विचार मांडणे आवश्यक आहे. एखादी कल्पना अतर्क्य असली तरी वास्तवाचा प्रत्यय यायला पाहिजे. वाचकाला प्रवृत्त करावे लागत असते. एखादी कल्पना, आहे की नाही? त्या तर्क असतात, अतर्की असतात किंवा एखादी जी कल्पना असते ती आपण असं म्हणतो, की जी गोष्ट इथे नाहीच आहे, अमूर्त आहे किंवा मूर्त आहे. अशा प्रकारची जरी असली, अमूर्त जरी असली, ती गोष्ट इथे आपल्याला दिसत नाही किंवा ती गोष्ट आहेच नाही, अशी जरी कल्पना आपण केली किंवा असा विचार जरी केला, तरी सुद्धा त्याचं वास्तवाशी काय संबंध आहे किंवा त्याच्यातून वास्तवदर्शी चित्रण त्यामध्ये आलं पाहिजे किंवा ते कल्पना त्याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि ते लिहिल्यानंतर वाचकाला त्या प्रवृत्त करणारे असायला पाहिजे. आलं लक्षात? तर या निबंधामध्ये
वाचकाला प्रवृत्त करण्यासाठी आपल्याला अतर्क गोष्टी आहे किंवा अशक्य गोष्ट आहे, ती शक्य झाली तर काय होऊ शकतं किंवा अशक्य झाली तर काय होईल, याचं अ, वास्तवदर्शी चित्रण निबंधामध्ये लिहून वाचकाला तो विचार करायला लावणारा किंवा त्याला प्रवृत्त करायला लावणारा निबंध आपल्याला याच्यामधून लिहिता येऊ शकतो. जी गोष्ट सृष्टीत आहे किंवा या ठिकाणी सत्यसृष्टीत आहे, ती मिळत नाही आणि ती प्राप्त करून घ्यायची आपल्याला. घेण्याच्या आत्मचिंतनातून हा निबंध साकारत असतो. काय असतो? की आत्मचिंतनातून हा निबंध साकारत असतो. म्हणजे एखादी गोष्ट शक्यच नाही. ती आपण करूच शकत नाही किंवा एखादी गोष्ट अतर्क्य आहे, तर ती आपण काय करतो? कल्पनेच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तो मिळवताना आत्मचिंतन या ठिकाणी करावं लागत असतं आणि त्याच्यातून तो निबंध पुढे-पुढे साकारत जात असतं. अशा प्रकारे की अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली, झाल्यास काय घडू शकेल? आहे की नाही? त्याचबरोबर जे आहे ते आपल्याला मिळतच आहे. पण जे नाही आहे, ते जर प्राप्त झालं किंवा ते आपण मिळवू शकलो, तर त्यामुळे काय होऊ शकतं? याचं वर्णन कल्पनेवर आधारित, कल्पनेवर स्वार होऊन आपल्याला मुद्देसूद अशा प्रकारची मांडणी मांडून आपल्या कल्पना विविध उदाहरणं, दाखले यांच्याशी गुंफून सूत्रबद्ध पद्धतीने त्याची रचना करून हा निबंध आपल्याला लिहायचा असतो. समजलं इथपर्यंत? तर या निबंधाचे काही विषय, मला पंख असते तर. आता ही गोष्ट अशक्य आहे. पण आपण कशी पूर्ण करणार ती कल्पनेच्या आधारावर होती किंवा दिवा स्वप्न बघून किंवा मनात कल्पना आणून ते आपण पूर्ण करू शकतो. म्हणजेच अशक्य आहे, ते शक्य होऊ शकतं आणि हे झालं तर ते काय काय होईल किंवा त्याचे परिणाम काय होणार आहे, हे आपल्याला याच्यामध्ये लिहावं लागेल. सूर्य मावळला नाही तर ही नैसर्गिक आहे. आहे की नाही? ही जरी नैसर्गिक असली, तरी या ठिकाणी आपल्याला त्याचा आधार अ, घेऊन तो निबंध लिहायचा असतो. परीक्षा रद्द झाल्या तर काय होईल? त्याचा परिणाम काय होणार आहे? इत्यादी निबंधाचे प्रकार या कल्पनात्मक निबंधामध्ये होत असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातल्या अभ्यासक्रमातल्या 5 निबंध प्रकारांपैकी आत्मवृत्तात्मक आणि कल्पनात्मक निबंध या 2 निबंधाचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या तासाला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रकार उरलेले आहेत. त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. आत्तापर्यंत आपण इथेच थांबूया. सर्वांना धन्यवाद.